ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। चुकलो तर कान धरा, पण रिकामा ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या। रायगडमधील सभेत धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंना विनंती, तर मुंडेंना योग्य वेळी संधी देऊ, वरिष्ठ निर्णय घेतील, तटकरेंचं आश्वासन। धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल, त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल। अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत। धनंजय मुंडेंनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावं, जरांगेंचा उपरोधिक सल्ला, तर मराठ्यांना त्रास झाल्यास अजित पवार यांचा राजक्रम करणार, जरांगेंचा इशारा। मुंडेंच्या मागणीबाबत पक्ष विचार करेल, तोपर्यंत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या कामात सहभागी व्हावं, भुजबळांची प्रतिक्रिया। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून प्रमाणपत्र द्या, बंजारा समाजामधील सर्व नेत्यांनी मागणी करावी, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचं आवाहन, तर हैदराबाद गॅझेटचा उपयोग मराठ्यांना होणार नाही असं वक्तव्य। सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा, जयंत पाटलांच्या विरोधातील वक्तव्यानंतर समर्थक रस्त्यावर, शशिकांत शिंदे, रोहित पवारांसह आव्हाड आणि निलेश लंके यांची देखील उपस्थिती, राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा। मेहबूब शेख यांच्याकडून गोपीचंद पडळकरांचा कुत्रा असा उल्लेख, पाटील सोनी महेंद्र पंचरत्नाचा डेटा काढायला लावू नका, शेख यांची पडळकर यांना धमकी। पडळकर आक्रमक नेते असतील तर मग मुख्यमंत्री पोलीस यंत्रणांना बाजूला ठेवून आम्हाला सूट द्यावी, आम्ही सुद्धा आक्रमकता दाखवू, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल। मराठवाड्यासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस, स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहोत, जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा हाहाकार, शिरूर, पाटोदा, आष्टी आणि गेवराई तालुक्यांना सर्वाधिक फटका, जिल्हा परिषद शाळेसह घरं, दुकानं, मंदिरं, शेकडो एकर शेती पाण्याखाली, एनडीआरएफकडून अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य। धाराशिव आणि जालना जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस, चांदणी नदीला आलेल्या महापुराने भूम, परंडा, बार्शी तालुक्याचा संपर्क तुटला, देवगाव, वडनेर येथून 24 जणांचा हेलिकॉप्टरना रेस्क्यू। मराठवाडा, कोकणासह राज्यभरात 5 ते 6 दिवस जोरदार पावसाचा इशारा, बंगालच्या उपसागरामध्ये सलग 2 किलोमीटर दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अलर्ट जारी, हवामान तज्ज्ञ KS होसाळीकर यांची ट्विट करत माहिती। राज्यातील 43% सार्वजनिक उपक्रम तोट्यात, मंडळांना 50,000 कोटीहून अधिकचा तोटा, 9% महामंडळं ना नफा ना तोटा स्थितीमध्ये। काही महामंडळं हे काम न केल्यामुळे तर एसटी आणि मुंबईतील बेस्टही तोट्यात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठेही फायद्यात नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। महामंडळ नाही तर सरकारच तोट्यात, जातींच्या नावासाठी महामंडळं उघडली, सरकारला ओव्हरड्राफ्ट करून कर्मचाऱ्यांचे पैसे द्यावे लागतात, नाना पटोले यांची टीका। ठाणे विकायला काढण्यात आलंय, मुख्यमंत्र्यांनी ठाण्यामध्ये वेळ घालवावा, अन्यथा बीड व्हायला वेळ लागणार नाही, संजय राऊतांची टीका। मुंबईत जपानच्या धर्तीवर बुलेट ट्रेनचा निर्माण, ताशी 320 किलोमीटर धावणारी ही ट्रेन आरामदायी, सुरक्षित प्रवासासाठी प्रसिद्ध। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबई मेट्रो 4ची ठाण्यामध्ये ट्रायल रन, घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन प्रवासाची चाचणी। मुंबई ठाण्यामध्ये महायुतीनंच विकास केला, मेट्रो थांबवण्याचं काम केलं, तो स्पीड ब्रेकर उखडून फेकला, शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।